नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. मराठा आंदोलकांचा संयम सुटला. जरांगेंच्या आंदोलनाच्या 8व्या दिवशी थेट तहसीलदारांचीच खुर्ची पेटवली. तर महामार्ग बंद करत लाखो मराठे रस्त्यावरती उतरले. आता बघूया सविस्तर बातम्या. महानगरपालिकेचा शहर प्रारूप आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप करत आराखडा तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी भीमशक्ती व मुस्लिम आव्हाच्या कमिटीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. रोड केलेला आहे त्या रोडचा मोबदला त्या लोकांना मिळालेला होता. कोणी टीडीआर घेतलेलं होतं आणि टीडीआरच्या माध्यमातून मोबदला दिल्यानंतर या नवीन डीपी प्लॅनमध्ये तो रस्ता रद्द करण्यात आला. आता तुम्ही ज्या लोकांना पेमेंट केला ते कोण त्याची भरपाई करणार आणि त्यांना कशासाठी दिला? तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही लेट झालात? कारण की दावे हरकती आहेत ना. मुख्यमंत्री लेखी आदेश महापालिकेत आलेले नाही. मुख्यमंत्री तोंडी बोलले प्रेसला, पण असे लेखी आदेश महापालिकेला मिळाले नाही. सर, आपने लिए हुए ऑब्जेक्शन बारूदगढ़ नाले में 12 मीटर का रास्ता बोल के लोगों को परमिशन के घर पानी. अभी इन्होंने जो अभी लोगों ने अभी घर बनाए सबने. अभी इन्होंने वो 12 मीटर को बढ़ा दी. वो रोड में आ रहे घर लोगों ने परमिशन लेके घर बनाए. तो अभी आयुक्त जो है तो सब आते उनके वो कर रहे ना होतं दिले त्यांच्या तक्रारी केल्या. शेवटी आता जनतेच्या दरबारामध्ये सगळं मांडतोय आणि हायकोर्टात पण आमच्या 2-3 याचिका हो रहा है ना. उनका पर्सनल इंटरेस्ट मैनेज वगैरह किया जा रहा है. नीचे से ऊपर मैनेज किया जा रहा है. नीचे से ऊपर तक ये मैनेज किया जा रहा है. जो संचालक देशमुख साहब को जहाँ पे जो अपॉइंट किया गया था उनको बार बार बोलने के बाद भी कुछ नहीं सुन रहे हैं. ये लोग बड़े बड़े लोग मिल के नीचे से ऊपर तक मिल के जो है तो बच्चे का और शहर का पूरा खराबा कर रहे हैं. ये लोगों ने हमारे कहा जा रहे हैं कि ये इतना बोलने के बाद में, इतना आवाज़ उठने के बाद में, इतना बोलने के बाद में, बताया जाने के बाद में भी जो तो आप लोग उसका कोई एक्शन नहीं ले रहे, कोई उसको दुरुस्ती नहीं कर रहे. और ये नक्शा जो बना एकदम गलत से गलत बना है. पूरी जवाबदारी से हम भी बोल सकते हैं क्योंकि हमने आपके पास में जो तो लेटर जो दिए है प्रेस नोट, उसमें भूमि अभिलेख लैंड रिकॉर्ड का एक लेटर है जिसमें स्पष्ट उसमें कहा गया है कि इसमें जो आपने नक्शा बनाया है इसका बेस मैप भी गलत है. तो आप सोचिए जिसका बेस मैप गलत हो तो वो उसका नक्शा डेवलपमेंट प्लान कहाँ से सही बनेगा? आप जब कोई आम नागरिक हो या आप खुद हो, आप कॉर्पोरेशन में जब देंगे कोई परमिशन के लिए, तो उस परमिशन बताने के लिए आपका कोई मैप नक्शे पे एम्बॉस किया जाता है, तो वहाँ पे उसका अलाइनमेंट ही नहीं है, उसका बेस मैप भी सही नहीं है. तो कहाँ तक आपको परमिशन मिलेगी? आपको सोचिए कि आप नागरिक को, आप हम सबको कितनी इसकी परेशानी होने वाली है. आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं या मागणीला घेऊन कन्नड येथील मराठा बांधवांचं अंबाडी प्रकल्प येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. तर एका मराठा आंदोलकाने तालुका न्यायदंडाधिकाऱ्याची खुर्ची जाळून रोष व्यक्त केलाय. ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं या मागणीला घेऊन कन्नड येथील मराठा बांधवांचं अंबाडी प्रकल्प येथे जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे. सध्या आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे. शासन मात्र दुर्लक्ष करताना दिसून येत असल्याचा आरोप कन्नड येथील मराठा बांधवांकडून अंबाडी प्रकल्प येथे जलसमाधी आंदोलन सुरू असताना करण्यात आलाय. मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी थेट तालुका न्याय दंडाधिकारी म्हणजेच तहसीलदारांची खुर्ची पेटवून दिल्याची घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे.
या घटनेमुळे शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांचा संयम आता सुटत चालल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीत बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे, पण सरकारने अद्याप त्यांची दखल घेतलेली नाहीये. यामुळे मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत. या आंदोलकांनी मंगळवारी सकाळी फुलंब्री तहसील कार्यालयात येऊन जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर तहसीलदारांच्या दालनातून त्यांची खुर्ची बाहेर आणून ती पेट्रोल टाकून पेटवून दिली. सदर कार्यकर्ते तहसीलदार उपस्थित नसल्याने त्यांच्या ऐवजी त्यांची खुर्चीवर जाळपोळ करून राग व्यक्त करत आहेत. मनोज जरांगे यांच्या उपोषणाची दखल घेण्यासाठी आंदोलकांनी हे कृत्य केलंय. तसेच भविष्यात याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आलाय. ऊट मराठा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, आपला माणूस मरायला लागलाय मराठ्यांनो. अरे किती दिवस नामार्थ होऊन घरात बसणार आहे? वाचवा, आपल्या माणसाला वाचवा. रस्त्यावर या मराठ्यांनो, रस्त्यावर या. आता तुमची खास गरज आहे, सत्तेला रक्ताची गरज आहे. आणि म्हणून आपल्या मनोज दादाचं बलिदान घेण्याचा या देवेंद्र फडणवीसांना ठरवलंय. मराठ्यांना जागे व्हा, बाहेर या. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे, आपल्या माणसाचा जीव धोक्यात आहे. एक मराठा, लाख मराठा. अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी विद्यापीठाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत असून त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना उपोषणकर्त्यांनी अधिक माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की अनेक दिवसांपासून म्हणण्यापेक्षा वर्षांपासून जर आपण म्हटलं तर हरकत नाही, हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे, जे की लोणेरे रायगडला आहे, त्याचं उपकेंद्र कार्यालय विभागीय आपल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आहे. गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी या कार्यालयात येत आहेत, निवेदनं देत आहेत. विद्यार्थ्यांनी अक्षरशः आंदोलन या कार्यालयासमोर केलीत की आमची मागणी काय आहे, जे आमच्या हक्काचं जे कॅरी ऑन आहे, ज्याच्यामुळं आम्ही शिक्षणापासून वंचित राहू नये, ते कॅरी ऑन आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं. कारण जर कॅरी ऑन जर त्या विद्यार्थ्याला नसलं तर त्या ठिकाणी वाईडी त्याला एअरड्रॉप त्याचा पडू शकतो. आणि आपण बघतो की जे टेक्निकल विद्यापीठ जे आहेत, पुण्याचं विद्यापीठ असेल, अमरावतीचं संत गाडगे महाराजांचं विद्यापीठ असेल, या सर्व विद्यापीठामध्ये कॅरी ऑन आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातच कॅरी ऑन का नाही? नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही. जर नुकसान करायचं असतं तर आज आम्ही इथं उपोषणाला बसलो नसतो. आम्ही आज तिकडे आम्हाला आमचे सुद्धा व्यवसाय आहेत, आमचे कामधंदे आहेत. मी विधी शाखेचा विद्यार्थी, मला माझं कॉलेज आहे. आज आम्ही इथं बसतोय, हे विद्यार्थी आज संतापलेत, यांना कोणतरी पाठबळ देणार नव्हतं, म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या सोबत आहोत. दादा, गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय, निवेदनं देतोय प्रशासनाला, पण प्रशासन कोणत्याही निवेदनाची दखल घेत नाही, आंदोलनाची दखल घेत नाही आहे. म्हणून आज पर्याय नसताना शांततेच्या मार्गाने आम्ही साखळी उपोषणाचं मार्ग निवडलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की रिझल्ट हा 45 दिवसाच्या आत लावण्यात यावा. रिझल्ट जवळपास दीड वर्ष झालेत, रिझल्ट लागलेला नाही आहे. पोरं संभ्रमावस्थेत आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की फोटोकॉपी मागवल्या जातात. पोरं फीस भरतात फोटोकॉपीसाठी, फोटोकॉपी मागवतात, परंतु फोटोकॉपी पोरांना भेटत नाही. ना रिझल्ट वेळेवर लागतो, ना फोटोकॉपी वेळेवर येतात. तर त्याच्यामुळे ॲडमिशनचा विषय आहे, वेबसाईटचा विषय आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय असा आहे की एक ERP पोर्टल आहे. ERP पोर्टल गेल्या 2 वर्षापासून बंद आहे. तर ERP पोर्टल सुरू करण्यात यावं. आणि सर्वात प्रमुख मागणी अशी की कॅरी ऑन हा तात्काळ लागू करण्यात यावा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. तू ग हे कुठून आणला? साडी पण वाह, छान दिसते की. हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला. आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली. आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे. बर. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार। आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले सलाम। ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली। राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी विभाग राष्ट्रवादी विचार मंथन शिबिराच्या उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी त्यांनी उपस्थित नेते व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। 2 दिवसीय विचार मंथन शिबिराला वाळूज एमआयडीसी परिसरातील एएस क्लब येथे सुरुवात झाली आहे। राज्य शासनाने गुरव असेल, लिंगायत असेल, नाभिक, विणकर, सुतार, रामोशी, वडार, राजपूत समाजाच्या स्वतंत्र महामंडळ करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला। काल 2 महामंडळ आम्ही केली, त्याला 50-50 कोटी रुपयाचं भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा निर्णय कॅबिनेटने घेतला। गुरव समाजाच्या करता संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ काढलंय। माझ्या रामोशी समाजाच्या करता राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ काढलंय। लिंगायत समाजाच्या करता जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ काढलंय। नाभिक समाजाच्या करता सामाजिक व आर्थिक विकासासाठी संत सेनानी महाराज केश शिल्पी महामंडळ हे आपण त्या ठिकाणी उपकंपनी काढली। विणकर समाजासाठी स्वतंत्र विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, सुतार समाजाच्या करता सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजाच्या करता पैलवान कै मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ आणि राजपूत समाजाच्या करता कालच वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे अलीकड काढलेली आहेत। इतर तर महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, वेगवेगळी मौलाना आझाद महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ अशी वेगवेगळी महामंडळ तर आहेतच, परंतु हा छोटा छोटा समाज आहे, त्यांनाही वाटत होतं की आमचं पण काही तुम्ही विचार करणार आहे का नाही। परदेशात पण मुलांना मुलींना चांगलं शिक्षण घेण्याच्या करता
आम्ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. असं कुठल्याही मुलाला वाटता कामा नये. आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलोय म्हणून आम्हाला चांगलं शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय. ही पण अडचण आम्ही मुलींच्या बाबतीमध्ये कॉलेजच्या शिक्षणाच्या मध्ये दूर केलेली आहे. मोफत कॉलेजचं शिक्षण देण्याचा निर्णय हा देखील राज्य सरकारने घेतलेला आहे आणि या सगळ्या महामंडळांना 50 कोटी रुपयाचं भांडवल उपलब्ध करून दिलंय. त्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी योजना उपक्रम राबवण्यात येत आहेत. आयुष्यभर उपासकांच्या भोजनावर वाढलेल्या भिक्खूंना बौद्ध विरोधी मुख्यमंत्र्यांचं भोजन घेताना काही कसं वाटलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीआंबेरे यांनी एका राजकीय कार्यक्रमात उपस्थित केलाय. पाथरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय. या प्रसंगी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष भीमराव हत्तीआंबेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे होते. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शामराव ढवळे, देवदास म्हस्के, मिलिंद तुपसमुद्र, संजय हजारे, शशिकांत पंडित, बापू घनघाव, आत्मारा रणखांबे, रामेश्वर पंडित, हनुमान पंडित यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख कार्यकर्ते हजारो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय. या प्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, ॲडव्होकेट संतोष लाडाने, रावसाहेब मोकाशे, दत्तराव मायंदळे, सिद्धार्थ शशिकांत हत्तीआंबेरे यांची उपस्थिती होती. यावेळी भीमराव हत्तीआंबेरे यांनी महायुती सरकारवर कडकडून टीका केली आहे. महाकारणी तथागत भगवान बुद्ध, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि परिवर्तनाच्या चळवळीत ज्याने आयुष्य वाहिले असे सर्व महामानवांना प्रथम विनम्र अभिवादन करतो. शामरावजी ढवळे साहेबाचा मला एक फोन आला, दादा कार्यक्रमाला आहे, बाबाजी साहेबांना निवडून आणण्यासाठी तिथं म्हणा तिथं मी हजर. आमचे सिद्धार्थजी बराडे आहेत, फुले साहेब आहेत, मायदळे साहेब आहेत, तेल्लारे साहेब आहेत, बाकी आमचे सगळे नेते, रामेश्वरजी पंडित, मिलिंदजी तुपसुंदर, संजयजी हजारे, शशिकांत पंडित, भास्कर पंडित, गणेश निसर्गन, देवदास मस्के, परमेश्वर निसर्गन. किती मागितल्या जागा? जागा 12 लोकसभेचे, जागा 12 म्हणजे 27 12 वर. आता मला सांगा, एक सोडून 11 उमेदवारांचे तुम्ही नाव सांगा. राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले, राज्यभरात कार्यकर्त्याचा संच असलेले शरद पवार साहेब 10 जागा निवड आणतात आणि तुम्ही काहीच करत नसताना 12 जागा मागता. बघा काय, ज्या मुख्यमंत्र्यांनी 2.25 वर्षात समाज कल्याणला मंत्री दिला नाही, आपल्या समाजाचं कुठलंही काम केलं नाही. 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी भिक्खू संघाला भोजनदान दिलं असतं आणि आपल्या समाजाचे प्रश्न सोडवतो असं जर म्हणलं असतं तर आपल्याला चांगलं वाटलं असतं की नाही. आज निवडणुकीच्या तोंडावर भिक्खू संघाला भोजन देणारे मुख्यमंत्री आणि आयुष्यभर आपण उपासकाने भिक्खूला कोण सांभाळतं? कोण सांभाळतं भिक्खूला? जोरात बोला. हा काय बिर्याणी तयार आहे, आवाज नसू नका, पाऊस येणार नाही. भिक्खूला आपण सांभाळतो, पण आता मतदानाच्या वेळी लक्षात घ्या. आणि ते अबकड चिराग नगरला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीमध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार त्या विजयाचा उन्माद करतात. भारतीय जनता पार्टी RSS ची लोक मातंग आणि बुद्ध माणसापद भाऊ. मी पालनचा रहिवासी आहे. माझ्या गावामध्ये बोधवाडा, मारवाडा आणि मानवाडा मध्ये 10 फुटाचं अंतर आहे. हा आपल्या जयंत पाटील साहेब, तुम आगे बढो. मित्र हो, मी तुमच्या हाडामासाचा रक्ताचा बाबाजानी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सगळ्या चळवळीत काम करायला तयार आहे. आपल्याला सगळ्याला विनंती आहे,
हे आपण जास्त तुम्ही जेवढे सगळेजण पदाधिकारी आले त्या सगळ्या पदाधिकाऱ्याचा योग्य सन्मान झाला की नाही हे बघण्याचं काम राहील आणि बाबाजी आणि साहेबाला जो काही सत्तेचा उपयोग त्याच्यातला वाटा आपल्याला मिळवून देण्याचं काम करेल एवढं आपल्याला अभिवचन देतो। प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित होणार। एका महिन्यात 95 गावांचं सर्वेक्षण, हजारो भूमिपुत्रांना आता लाभ होणार आहे। बेकायदा घरे नियमित होणार तर शुल्क आकारून भाडे करारावरती हे घरे नियमित होणार। नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना आता न्याय मिळालाय। प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने आता घेतलाय। नवी मुंबई पनवेल भूमिपुत्रांना न्याय मिळालाय। प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय। नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील 95 गावांमधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभराच्या सर्वेक्षण केले जाणार आहे। याचा फायदा 95 गावांमधील भूमिपुत्रांना होईल। या आदेशाची कारवाई सिडकोकडून केली जाणार आहे। गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली जात होती। ती घरे शुल्क आकारून भाडे करारावरती नियमित केली जाणार आहे। बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे। परंतु हजारो लोकांना आता घरं नियमित केल्यामुळे घरतोड कामापासून सुटकेचा निश्वास मिळालाय। प्रकल्पग्रस्तांसाठी हा आता एक मदतीचा हात ठरणार आहे। गौरव संजय मावस राहणार मागेगाव तालुका गंगापूर असं आरोपीचं नाव असून तो अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाल्याने त्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापा मारून अटक केली आहे। त्यास मागेगाव शिवारात ओझर चौफुली तालुका गंगापूर येथे ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला कपड्याने बांधलेली गावठी पिस्तल व खाली काडतूस आढळून आले आहेत। पोलिसांनी गावठी कट्टा म्हणजेच पिस्टल व जिवंत काडतूस जप्त करून गौरव संजय मावस याच्यावरती पोलीस स्टेशन गंगापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल नामदेव शिरसाट, पोलीस नामदार अशोक वाघ, योगेश तरमाळे, चालक संजय तांदळे यांनी केली आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मराठा आंदोलकांचा संयम सुटला। जरांगेंच्या आंदोलनाच्या 8व्या दिवशी थेट तहसीलदारांचीच खुर्ची पेटवली। तर महामार्ग बंद करत लाखो मराठे रस्त्यावरती उतरले। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।